विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर सेकंड ग्राफ थेअरी आजच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सिरीजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स बघतो. एक्झाम्पल नंबर 1 असं आहे. डिटरमाइन इफ द ग्राफ्स G and H गिवन बिलो आर आयसोमॉर्फिक. तुम्हाला हा ग्राफ G आणि H दिलेले आहेत. या दोन ग्राफकडे बघून तुम्हाला सांगायचं हे आयसोमॉर्फिक आहेत की नाहीत. ठीक आहे. आता बघा बरं का. सोल्युशन. ग्राफ G हॅज 6 vertices and 8 edges. Similarly, graph H has 6 vertices and 8 edges. 1 2 3 4 5 6 vertices. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 edges. इकडे पण 1 2 3 4 5 6 vertices. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 edges. मग आता पुढे यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं की प्रत्येक ग्राफमध्ये G आणि H मध्ये असे 4 वर्टायसेस आहेत की ज्यांची डिग्री 3 आहे आणि 2 वर्टायसेस ज्यांची डिग्री 2 आहे. ह्यामध्ये 1 2 3 4 यांची डिग्री 3 आहे. तर हे आणि हे 2 वर्टायसेस असे आहेत की ज्यांची डिग्री 2 आहे. सिमिलरली इथं पण तेच आहे. 1 2 3 4 वर्टायसेस असे आहेत की ज्यांची डिग्री 3 आहे आणि हे 2 वर्टायसेस ज्यांची डिग्री 2 आहे ते आपण लिहिलं. ऑल्सो बोथ ग्राफ G and H have 4 vertices of degree 3 and 2 vertices of degree 2. इथपर्यंत यामध्ये साम्य आहे. बट ग्राफ H has a simple circuit of length 3 like V1, V2, V6, V1. हा सिंपल सर्किट आहे. बट ग्राफ G has no such simple circuit of length 3. Therefore, graph G and H are not isomorphic. Example 2. Consider the graph G given below. हा ग्राफ G. यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारले. नंबर 1. फाइंड ऑल पाथ्स जॉइनिंग A to F. Number 2. What are the lengths of the above paths? Number 3. Which path is the shortest path? आणि नंबर 4. What is distance AF? ठीक आहे. आता बघा बरं का. आम्हाला या क्वेश्चन नंबर 1 चं उत्तर द्यायचं आहे. द पाथ्स जॉइनिंग A to F. आता या ठिकाणी टोटल आपण 7 पाथ बघतो आहोत. हा पहिला पाथ A E1 C E2 E E8 F. म्हणजे A पासून F पर्यंत आपण कसं गेलो ते या इथे लिहिलेलं आहे. सगळे पॉसिबल पाथ्स काढायचे. आता आपण पहिला पाथ ग्राफ मध्ये बघूया बरं का. A E1 C E2 E E8 to F. म्हणजे आपण असं आलेलो आहोत सरळ सरळ. हा पहिला पाथ. दुसरा पाथ तुम्ही बघितला ना तर तुम्ही असं लिहू शकता. A E1 C E6 D E4 to F. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे पॉसिबल पाथ सापडतात ते टोटल 7 आहेत आणि ते तुम्हाला या इथे लिहायचे आहेत. म्हणून आपण P3 काय लिहिला. A E1 C E2 E E7 D E4 आणि F. पाथ P4 A E1 C E6 D E7 E E8 F. अशा पद्धतीने P5 P6 आणि P7 हे 7ही पाथ आपण लिहिलेले आहेत. तुम्ही नीट बघा आणि त्या पद्धतीने हे पाथ आपण लिहिले का नाही बघा. क्वेश्चन नंबर 2 यात काय विचारला. लेंथ्स ऑफ द
अबाव 7 पाथ्स. आता हे P1, P2, P3, P4, P5, P6 आणि P7 हे जे 7 पाथ आहेत त्यांची आपण ही जी लेंथ लिहिली ना, P1 ची लेंथ 3, P2 ची लेंथ 3, हे कसे लिहिले हे एकदा नीट समजून घ्या. आता P1 ची लेंथ आपण 3 लिहिली, पण कशी लिहिली ते बघा. हा पाथ P1, ही लेंथ 1, 2 आणि 3. ओके, म्हणजे व्हर्टायसेस आणि एज चा कॉम्बिनेशन किती वेळेस होतो ते बघायचं. हा व्हर्टेक्स, ही एज, हा व्हर्टेक्स, ही एज, हा व्हर्टेक्स, ही एज आणि इथं फायनल ज्या व्हर्टेक्स पाशी पोहोचायचं ते. म्हणून 1, 2, 3. म्हणून या पाथची लेंथ झाली 3. P2 ची किती आहे? 1, 2, 3. P3 ची लेंथ किती होणार? 1, 2, 3, 4. P4 लेंथ किती होईल? 1, 2, 3, 4. इन दिस वे आपण P5, P6, P7 यांची लेंथ लिहिणार. आता याची लेंथ बघा, 1, 2, 3, 4, 5. तर अशा रीतीने या 7ही आपण 5च्या लेंथ या इथे लिहिलेले बघा. P1 ची लेंथ 3, P2 ची लेंथ 3, P3 ची लेंथ 4, P4 ची लेंथ 4, P5 ची 3, P6 ची 4 आणि P7 ची लेंथ 5. आता क्वेश्चन नंबर 3 काय विचारला? शॉर्टेस्ट पाथ जॉइनिंग A to F. ओके, मग तुम्ही बघितलं शॉर्टेस्ट पाथ तुम्हाला लक्षात येतोय P1, P2 आणि P5 आर पाथ्स हॅव्हिंग मिनिमम लेंथ 3. म्हणजे 3 पाथ असे आहेत की ज्यांची लेंथ 3 आहे, म्हणजे ती सगळ्यात मिनिमम आहे, म्हणजे ते शॉर्टेस्ट पाथ झाले. म्हणून आपण लिहिलं P1, P2 and P5 आर शॉर्टेस्ट पाथ. क्वेश्चन नंबर 4 त्यात काय विचारलं माहिती का? डिस्टन्स AF. हे डिस्टन्स AF म्हणतात म्हणजे ते शॉर्टेस्ट लेंथ असती, हे लक्षात ठेवा. जो पाथ आहे A to F यामधली सगळ्यात शॉर्टेस्ट पाथ कोणतं? ते असतं डिस्टन्स A to F. सो डिस्टन्स A to F इज 3. क्वेश्चन नंबर 3 काय विचारलाय बघा. हाऊ मेनी एजेस आर देअर इन ए ग्राफ विथ 10 व्हर्टायसेस ईच ऑफ डिग्री 6. बघा बरं का, या ग्राफमध्ये त्याने सांगितले की व्हर्टायसेस 10 आहेत, म्हणून आपण तसं लिहिलं. आन्सर काय लिहिलं आपण? नंबर ऑफ व्हर्टायसेस 10. डिग्री ऑफ ईच व्हर्टेक्स इज 6. हे तुला सांगितलंय. सो टोटल डिग्री ऑफ ग्राफ कशी होणार? 10 व्हर्टायसेस आणि प्रत्येकाची डिग्री 6. 10, 6 60. मग 1 एज रिक्वायर्स 2 व्हर्टायसेस. एक एज काढायची तर ती 2 व्हर्टायसेसला जोडून मिळते. सो नंबर ऑफ एजेस कशा असतील? टोटल 60, त्याला 2 ने डिवाइड केलं तर 30 येणार. सो अबव ग्राफ हॅज 30 एजेस. एक्झाम्पल नंबर 4. कॅन यू ड्रॉ ए बायनरी ट्री ऑन 7 व्हर्टायसेस अँड हाईट 2? जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे नुसतं येस आणि नो मध्ये उत्तर देऊ नका. बघा, ए बायनरी ट्री ऑफ हाईट 2 कंटेन्स ॲट मोस्ट. किती व्हर्टायसेस असतात ते आपण कसं काढतो बघा. ए बायनरी ट्री ऑफ हाईट 2 कंटेन्स ॲट मोस्ट 2⁻0 प्लस 2⁻1 प्लस 2⁻2. अशा पद्धतीने आपण पुढे ॲडिशन करत जातो. बेस घ्यायचा 2, पॉवर 0, 1, 2 असं घ्यायचं. आता तुम्हाला 7 व्हर्टायसेस सांगितलं तर हे होतं बघा. 2चा 0 घात 1 असतो, 2चा 1 घात 2चा वर्ग 4, 4 आणि 3 झाले 7 व्हर्टायसेस. सो याचा अर्थ आपण 7 व्हर्टायसेसचा बायनरी ट्री काढू शकतो ज्याची हाईट 2 आहे. मग आपण तसं लिहिलं, वी कॅन ड्रॉ अबव बायनरी ट्री ॲज फॉलोज. मग हा असा बायनरी ट्री आपण कसा काढू शकतो बघा बरं का. हे 7 व्हर्टायसेस कसे काढले? 1, 2,
3 4 5 6 आणि हे 7. मग हे याला जोडा, हे याला जोडा, हे याला जोडा. ओके, अशा रीतीनं हा बायनरी ट्री विथ 7 व्हर्टायसेस आणि हाईट 2 आपण काढलेला आहे. एक्झाम्पल 5 बघा. फाइंड द स्मॉलेस्ट इंटीजर्स n such that kn has at least 600 edges. We have given kn with at least 600 edges. हे इथं ॲटलिस्ट शब्द वापरला म्हणजे कमीत कमी, म्हणजे जास्तीत जास्त किती पण चालतील हा त्याचा अर्थ झाला. म्हणून आपण कसं लिहिलं, नंबर ऑफ एजेस ई ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 600. ॲटलिस्ट म्हणले ना, म्हणून ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 600. मग आता बाय हँड शेकिंग लेम्मा तुम्हाला माहिती, नंबर ऑफ एजेस इज गिव्हन बाय n इंटू n-1 अपॉन 2. मग n-1/2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6, कारण ही पण ईची किंमत आहे, ही पण नंबर ऑफ ईचीच किंमत आहे. मग ह्या दोन किमती आपण या पद्धतीने इक्वेट केल्या तर काय घडेल, n इंटू n-1/2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 600. मग या 2 ने याला मल्टिप्लाय केलं ते झालं 1200. म्हणजे n इंटू n-1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1200. आता बघा बरं का, 1200 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झाला पाहिजे. n-1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1200 पेक्षा जास्त हा गुणाकार येतो बघा. क्रमवार पण पाहिजे आणि गुणाकार 1200 पेक्षा मोठा पाहिजे. तर तुम्ही बघा 36 इंटू 35 क्रमवार संख्या आहे आणि यांचा गुणाकार येतो 1260. याचा अर्थ ती 1200 पेक्षा मोठी आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय होते. मग यावरून एक गोष्ट लक्षात आली की ही कंपॅरिझन जर तुम्ही केली ना तर तुमच्या लक्षात येतं n इज इक्वल टू 36 म्हणता येईल. ही कंपॅरिझन केली ना n-1 इज इक्वल टू 35 तरी n ची किंमत 36च येते. सो n इज इक्वल टू 36. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत प्राध्यापक F.B. खान आपला निरोप घेतो. नमस्कार.